तर नमस्कार मित्रांनो, मी आहे साहिल आणि स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओमध्ये आपण जाणार आहे सीधा आंबोलीला आणि सकाळी सुटणार होतो आपण 10कडं, पण वाजलेत 12। तर आता लवकर जावं लागेल कारण लांबचा पल्ला आहे, कमीत कमी 80-83 किलोमीटरचा पल्ला आहे। तर जायला तेवढं परत 80 किलोमीटरपर्यंत यायचं पण आहे, तर जास्त वेळ नाही घालणार होणार। तर चला मित्रांनो, पुढं भेटूया, काय काय होतं बघूया। आधी पेट्रोल फुल करूया। सूरज बसला आहे मागे, त्याला आपण माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये नाही म्हटलं, निम्म्याच्या वर व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असणार। तर तो आहे, अजून थोडे मित्र आहे जे समोर गेले आहेत, अजून थोडे मागून येत आहेत। तर थांबलो होतो फक्त इंट्रो शूट करण्यासाठी। तर चला मित्रांनो, पुढे जाऊन मी तुम्हाला भेटतो, चला। तर मित्रांनो, आपण आता पोचलो आहे आंबोली घाटात। तर नाही, घाट अजून थोडा दूर आहे, पण आम्ही पोचलो आहे आता सध्या नांगरता धबधबा पॉईंट, बघू शकता पाठीमागं। तर आधीसुद्धा माझ्या व्हिडिओजमध्ये हा धबधबा मी तुम्हाला दाखवला आहे, पण आता परत जाऊन बघू। त्यावेळेला भरलेलाच राहायचा, म्हणजे पावसामध्ये यायचं मी, पण यावर्षी पावसात आलो नाही अजिबात। आणि पाऊस संपून गेला आहे, म्हणजे हा एक महिना पाऊस असेल, एक 4-5 दिवस असणार, पण हिवाळा चालू होईल आता। तर ह्या सीझनमध्ये मी आलो आहे, पाऊस अजिबात नाही आहे आंबोली घाटात। तर धबधब्यामध्ये जाऊन बघूया मित्रांनो, चला। भाई सूरज भाई, सबसे डेंजर धबधबा ये, देखो नीचे गिर गया तो आ ही नहीं सकते किधर से भी, और बराबर हम सीजन पे आए हैं। तर मित्रांनो, तुम्हाला हा धबधबा मी जवळून दाखवतो। तर बघा, सध्या तरी वाट बंद केली आहे कोणी जाऊ नये म्हणून, कारण खूप खतरनाक आहे भावानू, खूप खतरनाक धबधबा आहे। खाली पडला तरी कुणाला कळणार सुद्धा नाही कोणी पडलंय, आणि पूर्ण दगडाने व्यापलेला धबधबा आहे, त्याच्यामुळे खालती पडलं तर वाचायची शक्यता खूप कमी आहे। चला मित्रांनो, थोडा खालती जाऊनच दाखवतो। तर काही लोक गेलेत पुढं, मी पुढं नाही जाणार, आणि मला आंबोलीचा धबधबा मेन बघायचा आहे। तर या धबधबा बघून घ्या। तर अनेक खालून व्ह्यू पॉईंट आहे, आता मी थांबलो होतो या व्ह्यू पॉईंटला, आता या खालच्या व्ह्यू पॉईंटला जाऊया। तर चला मित्रांनो, दाखवतो मी काय काय होतंय। येताना आपण इकडून आलो, पण जाताना इकडून जाऊया। तर असं काही मंदिर आहे। इथून व्ह्यू मस्त भेटत आहे तिथल्यापेक्षा, पण इथून तुम्हाला अंदाज मिळेल धबधबा कसा आहे। बघा मित्रांनो, आणि खालती पण बघा, पूर्ण दगडाने आपल्याला आहे। जर कोणी खालती पडला तरी कुणाच्या मदतीशिवाय वरती येणं पण शक्य नाही आहे। कुठून येणार, पूर्ण दगडाने व्यापला आहे धबधबा। हे बघा,
तर मित्रांनो आपण आता इथून निघत आहे. तरी उशीर तर झाला आहे मित्रांनो, 3 वाजले आहे दुपारचे. आता बघूया काय काय होतं आहे. इथून तर धबधबा बघितला आहे, पण आता पुढे जाऊन इथं येताना आपण थांबणार नाही आहोत, पण येताना बघूया. काय हाय की डिक्कीत आहे देतो तो. धीरे धीरे खा लो. वो बहुत सारे आ रहे हैं. फादर मारो फर्क